नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा मुलगा बसलाय टपून इथं. याला जायचंय बाहेर. यांनी जेवण वगैरे खाल्लंय, आता तोंडाला पण जेवण आहे बघा, सगळं चिकटलंय तसं ते बघा, भात वगैरे चाटतोय बघा आता कसं दाखवते तर. आणि याला जायचंय बाहेर. हा मला म्हणतोय मला बाहेर सोड म्हणून. आणि याला आता बाहेर सोडणं, याला आता जस्ट धुवून घेतलंय, दिवसभर बाहेरच होता. धुवून नुकतंच घरात घेतलं, लगेच जेवण दिलं. त्याचं जेवण पण बघा इथं, हे बघा जेवण इथंच आहे. हां बघा, बघायचं जेवण तिकडचं नाही तर इकडचं बघा. आता ते आलेत ना, त्याच्या पप्पांना गेलं सांगायला मला बाहेर सोडा. ते आंघोळ करून आलेत ना, जा पप्पांना सांग, जा जा सांग, जा ना, जा 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 ना. बाहेर बाहेर जायचं किती त्याला हे लागलेली आहे. हां तलप लागले, तलप. चल बरं सोडते एकदा, पण लगेच येशील ना घरी. इकडे बघ, इकडे बघ माझ्याकडे, मी नाही नेणार. जा, मला प्रॉमिस कर पहिले. तर मित्रांनो हे बघा, मी जेवला इथं. हां इकडे दुपारचं जेवण त्याचं रॉयल कॅनिन तशीच पडले, अर्धीच खाल्ली साहेबरावांनी आणि अर्धी टाकून दिली. आणि आता याला जायचं बाहेर. आम्हाला म्हणतो बाहेर चल एकदा. जेवण झालं ना की याला लगेच बाहेर राऊंड मारायला म्हाताऱ्या माणसांसारखं आहे बघा. आता बघा तुझी तलप लागली बाहेर जायची. काय काय आहे का नाही हे बघ, हे आलं लगेच, आली लगेच. ए लवकर सू करायचं आणि लवकर घरी यायचं. चला फटाफट करायचं, जा जा सू कर आणि लवकर घरात ये. चल 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 लवकर, गो बॅक. हां चला चला लवकर 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 सू कर, जा. नो नो सू कर, चल लवकर लवकर सू कर, जा शेडमध्ये जा. येडे नो नो, जा लवकर लवकर, जा जा. तू यासाठी बाहेर आलायस? ए आता येडीचं पण तोंड धरायला लागलं तोंडात. चल लवकर, चल लवकर, चल 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 सुकर, चल लवकर. पाय धुतलेत ना टायगर, तू यासाठी बाहेर आलायस? यासाठी बाहेर आलास? हां चल या इकडे, या निघ निघ लवकर, निघ. चल त्यांना मारू नकोस, खाऊन पिऊन त्यांची दादागिरी करू नकोस. चल चला नो लवकर चल. लाईटीला काय झालं काय माहिती, सारखी येते सारखी जाते. आमची एकच फक्त लाईट चालू आहे. आमचे रेंटवाले आहेत ना, ते एकटेच फक्त आलेले आहेत ना, त्यामुळे त्यांची एकच रूमची लाईट चालू आहे. आज पण एक रेंटवाले आलेले, तर बघू आता त्यांना रूम पसंत पडली का नाही. बघून आलेच वरती, मला काय भेटले नाही. टायगरच्या पप्पांना भेटलेले मगाशी. आणि तिकडच्या पण रूमची कोणी लाईट चालू ठेवली बघा. असं आहे, सगळ्या रूमच्या लाईटी चालू ठेवल्यात. मला बंद करून येऊ दे. मग रात्रभर चालूच राहिली असते, यांनी बघितली पण नसती आता. आणि आपल्या सगळ्या रूमचे आता ना टॉयलेटचे वगैरे दरवाजा लावून झाले. हा बघा आला 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 पाठीमागून आला बरं का. आला 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 उड्या मारत आला. वर जायचं नाही कबुतर बघायला. ए लाईट कोणी चालू ठेवली? चल चल चल, मी अंधार केला सगळा आता. चला जाऊया आसावरीकडे. आसावरी काय करते? ए तुम्ही काय करताय अजून एवढे लेट? अरे वा वा वा. मग हे काय बनवलंय बघा. मुलींचं वय बघा. कितवीला आहेस तू? तू कितीला आहे? 5वी. तू मोठी दिसतेस, ही छोटी दिसते 7वी वाली. असं का? हा तुम्ही तिला खायला देत नाही ना? खरं खरं सांगा. तिची हाईट छोटी आहे. हा काय देतो पण ती. हे बघा यांनी काय बनवलं इकडे, खिचडी. 5वीची मुलगी 7वीची मुलगी एवढं स्वयंपाक करतात दोघी जण. थोडासा गॅस असा बारीक करायचा नंतर, माहिती ना तुला? हा असं करायचं. टायगर यांच्या तू भांडी इथं घासता? आणि पाणी पाणी इकडून भरतात. नाही, भांडी इथं घासलं पाणी ह्याच्यातून जातं खाली. पाणी आम्ही पहिलंच घेतो. म्हणजे ह्याच्यात घासता ना भांडी? मी तेच म्हणलं, मला वाटलं इथं पण टब घेऊन घासता की काय. तसं नाही ना करत, इथंच घासायचं. हां चला 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 चला. आता वाजलेत मित्रांनो रात्रीचे 11:30 वाजून गेलेत वाटतं. आणि आमचं बघा त्यांना खेळायचंय. खेळायचंय तुला टायगरीच्या बरोबर? बाबू तुझा दिवा पण गेला पंख्याने. आज जरा गार वाटतं इथं का? हा टॉयलेट जरा उघडं ठेवायचं. मग
तर पंख्या मग चांगली हवा येईल आणि खिडकी पण उघडी ठेवायची. आता कसं झालं माहिती का, आमच्या घरांमध्ये खूप गरम होते. तर मी म्हटलं असं का होतं, तर एक जण म्हणाले की ना तुमचं घर नवीन आहे, त्यामध्ये नवीन बांधकाम झालं आहे आणि त्याच्यात काय झालं मग सिमेंटचं बांधकाम आहे ना, सिमेंटमध्ये केमिकल असतं आणि मग नवीन रूमची जशी हीट मारतेच, थोडं जरा 2-3 महिने तरी असं होणार बोललीत. मग त्याच्यानंतर होईल बरोबर. पोरगा गेला कुठंतरी, गेला खाली वाटतं. हा तो बघा खाली गेला आता. तो बघा आता तिथे पॉटी करतोय बरं का. आला जरा फिरला ना म्हणून त्याला पॉटीलाच आलेली, म्हणून त्याला सकाळी नेलेलं मी मैदानात. आमची झाडू तुम्ही का परत वगैरे आणली? नाही मारली, झाडू मारली. मला खाली झाडू नाही आहे, तू खालून परत वर आणलीस का? आणलीस अरे झाडू मारायची होती. म्हणून तुमची झाडे आणली का आता? मग नेऊ का याला आता? नेऊ ना, खाली झाडू नाही ना. मित्रांनो चला आता जाते खाली, याला आपण आता घरामध्ये घेते. तो असेल तिथंच उन्हाळ्या उन्हगत, त्याला काय आहे उन्हाळ्याला. तो बघ येडा पण बघतोय. येडा टायगर कुठे गेला? तिकडे येतो बघ, कसं दाखवतोय बरोबर, त्याच्याकडे बघतोय. कसं प्राण्यांना अक्कल आहे ना. बाबलीच्या घरात जायची घरात. हां घरात नाही घरात जायचं. चला घरामध्ये निघ, घरात निघ. मी नाही पाय धुणार. उठ चल लवकर, चल घरात चल. ए बघा ए असू बोल, चल घरात चल. निघ. शाणा कौवा हा पण पी पाणी. चला मित्रांनो आता मी झोपते. टायगर झोपणार आहे इथं. टायगरचं अंथरूण काहीच नाही आहे, टायगरची सगळी रजाई इथंच पडलेली आहे आणि हा टायगर त्याच्यावर झोपतच नाही आहे ना. हे काय सगळं पडलंय, सगळं तिथं सारून आहे बघा. आता कुठं झोपल बघा, जाऊ ना तिकडचा पंखा लावा त्याला. बघा त्याची जागा बघा किती झोपायची, किती मोठी बेड आहे त्याचा एवढा मोठा बेड आहे. इथं झोपल की रात्री परत उठल, इथं झोपल, इथून उठल, इथं झोपल, तिथं झोपल, त्या घरात झोपल. अख्खे घरांमध्ये सगळीकडे थोडा झोपत त्याची सकाळ होते. असं आहे, एका ठिकाणी झोपत नाही. आणि मला बरेच जण म्हणत होते की टायगरसाठी सेपरेट रूम बनवा, टायगरसाठी खोली कुठं आहे. अहो पण ते टायगर एका खोलीत बसतच नाही, तर त्याला काय सेपरेट रूम करू आणि काय त्याच्यासाठी खोल्या बांधत बसू. त्याच्यात सगळं अख्खं घर आहे आणि तो सगळ्या घरांमध्ये इकडे तिकडे फिरतोय मस्त. तर माझा इथे बराच कसं पसारा पडला आहे, कपडे वगैरे. हे बघा आला आता बघा, मला पाणी पी. तर माझा बेडरूम इकडं आहे बरं का, म्हणजे माझा आणि टायगरचंच आहे, पण टायगर येत नाही इकडं झोपायला. हे बघा हा माझा छोटासा बेडरूम आहे. इथं माझा समीर असतो इथं किंवा मी असते, आम्ही कुठेही झोपतो, असं काही नाही. कधी समीर इथे, कधी आला त्याच्या मनात तर कधी सुमितच्या रूममध्ये जातो वरती, सुमितच्या बाजूला जाईल तिकडे त्याच्याबरोबर मस्ती करायची असेल तर असं, नाहीतर तर इथं झोपतो. नसला की कधी मग मी त्याच्या इथंच झोपते ह्या बेडवरती. इथं छान वाटतं, पण इथं थोडंसं गार वाटतं ह्या बेडरूममध्ये. या खिडकीतून हवा येते, हा दरवाजा पण उघडा ठेवायचा, छान वाटतं इथं. मग ते बाकीच्या रूममध्ये खूप गरम होतं. मग मी टायगरला इथं आणते आणि दरवाजा लावते, कडकी लावते दुपारच्या टायमाला, आणि एवढ्या पॅसेजमध्ये टायगर माझा मस्त गार झोपतो. पण दरवाजा लावते ना, त्याला माहिती आहे आम्हाला आतमध्ये घेतले ना की ही दरवाजा लावणार आणि ही काय मला आतमध्ये आता पेडिग्री खातोय बघा. आता भूक लागली, बाहेरून पिऊन पॉटी केली ना त्यांनी, आता पेडिग्री खात बसलाय पोरगा बघा. हां खावा. जेवल्यावरती कशी माणसाला स्वीट खायची तलप लागते अशी, तशी त्याला आता पेडिग्री खातोय तो. रॉयल कॅनिन, पेडिग्री नाही है ना. तर मी काय म्हणत होती, दरवाजा लावला ना की मग तो येत नाही घरामध्ये. त्याला माहिती मला कोंडून ठेवल, मला बाहेर भटकायला भेटणार नाही, म्हणून शाणा येतो लय. आणि शाणा लय हुशार आहे माझा, शातीर कौवा येतो है ना तागुडी. आता झोपला, आता बघू याची नाटकं काय चालली ती. पाणी पी. रॉयल कॅनिन खाल्ली की त्यांना तहान भरपूर लागते, नाहीतर असं दिवसभर पाणी पित नाही. आणि साहेबाला थंड पाणी लागतं, नळाचं पाणी नको, मटक्यातलं नको, कसलंच नको. हां आता काय मग अशी एक टोमॅटो खाल्लाय अख्खा, असा एवढा मोठा होता चांगला आहे ना बाबली. हां आता काय जाऊन झोपा, लाईट घालू बोपा चला बोपा, जा जागेवर झोपा.
आता एवढं आम्हाला थंड लागतं आणि याला कसली गरम मी होईल सुटले काय कळ ना बसा तिथं झोपा. तर मित्रांनो चला आता मी पण झोपते. 11:30 वाजून गेलेत. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट अँड बाय बाय.